भारताची अशी एक एजन्सी जिचं नाव घेतलं तरी लोकांच्या मनात रहस्य निर्माण होतं. ना जाहिरात ना खुली भरती, पण तरीही रॉमध्ये एजंट बनतात कसे? आज आपण जाणून घेणार आहोत भारताच्या सर्वात गुप्त एजन्सी मागचं सत्य. रॉ म्हणजे नेमकं काय? रॉ म्हणजे रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. ही भारताची गुप्तचर संस्था आहे जी देशासाठी परदेशात माहिती गोळा करण्याचं काम करते. 1968 मध्ये रॉची स्थापना झाली. युद्ध, दहशतवाद, शत्रू राष्ट्रांच्या हालचाली आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती मिळवणं हे तिचं मुख्य काम असतं. रॉमध्ये थेट भरती का नसते? सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रॉसाठी सामान्य जॉब वेबसाईटवर जाहिरातच येत नाही. बहुतेक एजंट निवडले जातात IPS, IAS, मिलिटरी, इंटेलिजन्स ब्युरो यांसारख्या सरकारी विभागांतून. काही वेळा अत्यंत हुशार आणि विशिष्ट कौशल्य असलेल्या लोकांवर गुप्तपणे नजर ठेवली जाते. सिलेक्शन प्रोसेस असतो अत्यंत गुप्त. रॉमध्ये निवड होणं म्हणजे फक्त परीक्षा पास होणं नाही. उमेदवाराची मानसिक क्षमता, गुप्तता राखण्याची सवय, दबावाखाली निर्णय घेण्याची क्षमता, देशासाठी निष्ठा या सर्व गोष्टी तपासल्या जातात. काही रिपोर्टनुसार बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन इतकं खोल असतं की उमेदवाराच्या वैयक्तिक आयुष्याचीही तपासणी केली जाते. एजंटची ओळख लपवली जाते. रॉ एजंटचं खरं आयुष्य खूप वेगळं असतं. अनेक एजंट स्वतःची खरी ओळख सुद्धा लपवून ठेवतात. काही वेळा त्यांना दुसऱ्या देशात वेगळ्या नावाने राहावं लागतं. त्यांचं काम इतकं गुप्त असतं की अनेक वेळा स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा पूर्ण माहिती नसते. फॉरेन मिशन्स म्हणजेच खरा धोका. रॉ एजंट परदेशात भारतासाठी माहिती गोळा करतात. काही मिशन्समध्ये दहशतवादी नेटवर्कवर नजर, शत्रू राष्ट्रांच्या हालचाली, सायबर माहिती, गुप्त संपर्क यावर काम केलं जातं. पण पकडले गेल्यास परिस्थिती अत्यंत धोकादायक होऊ शकते. रॉबद्दल माहिती इतकी कमी का असते? कारण रॉ थेट भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. म्हणूनच अनेक ऑपरेशन सार्वजनिक होत नाहीत. एजंटची नावं उघड केली जात नाहीत. सरकार सुद्धा अनेक गोष्टींवर मौन ठेवतं. आणि म्हणूनच रॉ आजही भारतातील सर्वात रहस्यमय संस्थांपैकी एक मानली जाते. काही लोक देशासाठी सीमा सांभाळतात, तर काही लोक सावल्यांमध्ये राहून देशाचं रक्षण करतात. आणि कदाचित आपण रोज पाहत असलेल्या लोकांमध्येच एखादा रॉ एजंट लपलेला असू शकतो.